अहिल्यानगर भाजप एससी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष येडूभाऊ सोनवणे यांच्या पत्नीला न्याय न मिळाल्याचा संताप 5 डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा। नेवासा तालुक्यातील भेंडा ग्रामपंचायत निवडणूक खर्च प्रकरणात भाजप एससी विभाग जिल्हा उपाध्यक्ष येडूभाऊ दामू सोनवणे यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्या लताबाई सोनवणे यांना प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायामुळे त्यांनी 5 डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। येडूभाऊ सोनवणे त्यांच्या पत्नी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की 2015च्या ग्रामपंचायत निवडणुकीत 48 उमेदवारांपैकी 13 जणांनी खर्च सादर केला नसताना ही कारवाई फक्त लताबाई सोनवणे यांच्यावरच तेही चुकीच्या अहवालांच्या आधारे करण्यात आली। खर्च वेळेत सादर केल्याचे पुरावे असूनही तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी 5 वर्षांची अपात्रता ठोठावली। नाशिक विभागीय आयुक्तांनी सोनवणे यांना पूर्णपणे निर्दोष ठरवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले, मात्र 4 वर्षे उलटूनही एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। येडूभाऊ सोनवणे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष असूनही माझ्या घरातील महिलेला न्याय मिळत नाही, तर सामान्य लोकांवर किती अन्याय होत असेल याची कल्पनाही नको। लताबाई सोनवणे व येडूभाऊ सोनवणे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आज 10 वर्ष उलटले तरी आम्हाला न्याय मिळत नाही, यामुळे आम्ही न्याय न मिळाल्यास 5 डिसेंबरला नेवासा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू, असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। सोनवणे तसेच येडूभाऊ सोनवणे तरी त्यांचे जिल्हा अधिकारी व तहसीलदार याविषयी काहीतरी प्रश्न निर्माण झाले आहे, तरी त्यांच्याकडून जाणून घ्या। येडूभाऊ, नेमकं काय प्रश्न होते आपले? प्रश्न असा आहे साहेब, भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक 2015 मध्ये जी झाली त्यावेळेला माझे मिसेस लताबाई येडू सोनवणे हे भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतला उभा असताना, परंतु ह्या त्यावेळेला निवडणुकीमध्ये मी वेळेच्या आत त्यांना निवडणूक अधिकारी पी.बी. देशमुख यांच्याकडनं खर्च वेळेच्या आत दिलेला आहे, परंतु त्याची पोहोच माझ्याकडे आहे। परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेच्या सगळ्यांचं रेकॉर्ड हे निवडणुकीचं 5 महिने हे उशिरा दिलं निवडणूक अधिकाऱ्यांनी, परंतु नेवासा तहसीलदार यांनी सुद्धा ते स्वीकारून पण त्याच्यात लताबाई येडू सोनवणे यांनाच टार्गेट केलं आणि यांना सांगितलं की बा तुम्ही लताबाई येडू सोनवण्यांचं आपण पुढे तक्रारी केल्या। आपण साहेब पहिली तक्रार जिल्हाधिकारी तक्रार केली, पण त्यांची सुद्धा आपल्याकडे पोहोच आहे। तक्रार केली की बा मी साहेब मला नोटीस आलं, त्यावेळेला मी ते नोटीस पाहून मी वेळेच्या तिला अर्ज दिला आणि पोहोच मिळाली आणि त्यांच्या त्यावेळेला त्यांना मी अर्ज दिला वेळेच्या, त्यांनी त्या अर्ज मी निवडणूक अधिकारी यांच्याकडे खर्च दिलेला आहे, परंतु तुम्ही नेवासा तहसीलदार यांची चौकशी करून मग ती चौकशी करून मग मात्र त्याचा निकाल देण्यात यावी असं मी जिल्हाधिकारी यांना वारंवार सांगत राहिलो, परंतु नेवासा जिल्हाधिकाऱ्यांनी काय त्याची दखल घेतली नाही। परंतु नेवासा तहसीलदार यांनी मात्र लताबाई सोनवणे यांचाच आव्हान मात्र एकट्याचाच पाठवला, लताबाई येडू सोनवण्यांचा, आणि लताबाई सोनवणे यांचा अहवाल पाठवल्याच्या नंतर त्यावेळेला मी वारंवार त्यांना सांगायचो तुम्ही कोणाकोणावर कारवाई केली, कोणाकोणाचं दप्तर उशीर आलं, मला त्याची यादी द्या, मला त्याचं माहिती द्या, पण त्यांनी मला कायम खोट्या माहिती देण्यात आल्या कलेक्टर ऑफिसवरून, जिल्हाधिकाऱ्याकडून, तहसीलदाराकडून वेळोवेळी माहिती मागितली तर ते चुकीच्या माहिती देण्यात आल्या, वेगवेगळ्या खोट्या देण्यात आल्या। म्हणून त्यांनी माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की आमचा जी न्याय आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। का मिळाला पाहिजे? तुमचा प्रश्न काय? प्रामुख्याने असं आहे, कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण वारंवार गोरगरीब आमच्यासारख्या माणसाला हे त्रास देतात, कारण 2015 पासून तर आतापर्यंत मला हा त्रास देत राहिले आणि मी जे भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष असून आणि तरी सुद्धा माझी दखल घेतली गेलेली नाही आणि अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष पण होतो, आताही सध्या पदावर आहे, परंतु मला कुठल्याही प्रकारे मदत झालेली नाही। म्हणून ही लताबाई येडू सोनवणे ही अनुसूचित जाती जमातीची महिला असल्यामुळं याची कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही दखल घेतलेली नाही, याचे खोटे माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि मी शेवटी ते निकाल घेऊन मी
याच्याकडे नाशिक आयुक्ताकडे गेलो. आयुक्तांनी मात्र ती केस दाखल करून घेतली आणि माझ्या बाजूने मात्र न्याय दिला, म्हणजे निकाल दिला. परंतु त्या निकालावर कारवाई दिली, परंतु यांनी कुठली कारवाई केली नाही त्या आयुक्ताच्या निकालावरून. आयुक्त साहेबांनी मात्र न्याय मला दिला. परंतु मग मी औरंगाबाद खंडपीठ हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टामध्ये निकाल केस दिली. परंतु यांनी औरंगाबाद हायकोर्टचे सुद्धा दिशाभूल केलेले आहे. कारण त्याच्यामध्ये असं सांगितलं का बाबा जे निवडणूक ते वारंवार त्यांच्या चुकीमुळे झालं. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी हे वेळेच्या दप्तर हे 5 महिने उशिरात दिलेलं असल्यामुळं तहसीलदार साहेबांनी मग का स्वीकारलं, हे सगळेच बाद करायला पाहिजे होते किंवा सगळेच ठेवायला पाहिजे होते. म्हणजे याच्यामध्ये त्यावेळेचे जे 2015चे जे तहसीलदार ते 1 नंबर दोषी, 2 नंबरला तहसीलदार साहेब दोषी, आपलं जिल्हाधिकारी दोषी. आणि म्हणून आम्ही दलित म्हणून आमच्यावर अन्याय झालेला आहोत. म्हणून त्याचा न्याय मिळून याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर आम्ही येणाऱ्या 5 तारखेला लताबाई येडू सोनवणे आम्ही आत्मदहन करणार आहोत. आणि म्हणून आम्हाला त्याचा वारंवार हा जे त्रास देतात, वारंवार नोटीस देतात. आता मला 1 महिन्यापूर्वी सुद्धा जात पडताळणीची पुन्हा नोटीस दिली. मी ती फॉर्म भरतानीच पुन्हा मी ती जात पडताळणीचं सगळं रेकॉर्ड क्लिअर केलं. जाती दाखला आहे, जात पडताळणी आहे, तिथं होय म्हणलं, त्यांच्या सह्या आहे, तरी सुद्धा मला नोटीस देतात आणि वारंवार माझा छळ केला जातो. म्हणून मी तहसील कार्यालयात, जिल्हा कार्यालयात कुठेही गेलं तर मला त्याला मार्केट नाही आणि ते माझा छळ केल्याशिवाय राहत नाही. लताबाई सोनवणे छळ केल्याशिवाय राहत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लवजी वस्ताद आणि अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून विनंती करतो का मला याचा न्याय मिळावा आणि यांच्यावर लगेच शिस्त, लगेच कायदेशीर लगेच कारवाई करण्यात यावी. मी मागासवर्गीय असलो म्हणून मला यांनी छळ चालवलेला आहे. म्हणून यांचे माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्ड प्रमाणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी. एवढीच माझी महापुरुषांना अभिवादन, नम्र विनंती. काय सांगणार? 2015 म्हणजे 10 वर्षापासून माझा वारंवार छळ होतो. माझा आर्थिक प्रपंच धुळीस मिळाला आणि त्या प्रपंचाचे माझे हाल व्हायला लागले. माझ्याकडे काही राहिले नाही. पण मला सामाजिक कौटुंबिक नाद असल्याने मी सामाजिक गोरगरिबाचे प्रश्न हा सोडित आहे. म्हणून मला त्याचा न्याय मिळावी. पण माझा वारंवार 10 वर्ष झाले मी कचेरी कोर्टात चक्रा मारतो, परंतु कुठल्या प्रकारे हे न्याय देत नाही. म्हणून गोरगरिबांची सेवा करण्याची मला संधी आहे. म्हणून मी तो नाद असल्याने पण माझा प्रपंच धुळीस मिळाला आहे आणि त्याला कलेक्टर आणि नेवासा तहसीलदार हे जबाबदार आहे. अशी मी नम्र विनंती. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, जय लवजी वस्ताद यांना सगळ्या महापुरुषाला अभिवादन करून मी माझं सांगतो. शाहू महाराज या सर्व घटक कार्यकर्ते आणि सर्व घटक पक्षांनी आणि जेवढ्या विरोध संघटना आहेत तेवढ्या संघटनांनी आमच्या आत्मदहनाला जाहीर पाठिंबा द्यावी ही माझी अशी नम्र विनंती. जय भीम, जय शिवराय, जय भारत. आता येईल 5 तारखेला आम्हाला आत्मदहन करायचं आणि तहसीलदार कलेक्टर साहेबाला त्याची दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती. हा, ते आयुक्त साहेब जे आमच्यावर अन्याय झालेले ते त्यांनी आणि सगळं